कारंजा कारण मंडळी कशा आहात तुम्ही? आता आपले करंटली 850 सबस्क्रायबर होत आले आहेत. जवळपास 1K सबस्क्रायबर होणार आहे. तर म्हटलं चला म्हणजे थोडे लॉंग व्हिडिओज टाकायला आपण सुरुवात करूया. आणि मी माझ्या म्हणजे सासरी गेलेले, आम्ही अमरावतीला गेलो होतो. तर आता रिटर्न चाललो आहे. मी हा प्रवास समृद्धी हायवेने करणार आहोत आणि समृद्धीला एंट्री पॉईंट अमरावतीमधून जर कनेक्ट करायचं असेल तर आम्हाला कारंजा जवळ पडतं. त्यामुळे आम्ही कारंजावरनं एंट्री घेतलेली आहे आणि आता आम्ही समृद्धी हायवेला लागलेलो थांबलो आहे. इथे गाडीला थोडा वेळ ब्रेक. प्रवास लांबचा असल्यामुळे आम्ही 1-1, 1.5 तासाने ब्रेक घेणार होतो आणि त्यामुळे आपल्याला पण आराम होतो आणि गाडीच्या टायर्स आणि जे इंजन आहे त्यालासुद्धा थोडंसं थंडपणा मिळतो. कारंजा आणखी 43 किलोमीटर आहे. मोर्शीवरनं कारंजा येईपर्यंतच आम्हाला 1.5-2 तास लागून जातात. आता डिपेंड करतं ट्रॅफिक आणि स्पीड याच्यावर सुद्धा. हा आहे आपला कारंजाचा एंट्री पॉईंट जिथनं आपण समृद्धी हायवे घेणार आहोत. चला तर मग प्रवासाला सुरू करूया. कारंजाला एंट्री केल्यामुळे आता आपण जिथे पण एक्झिट करू तिथपर्यंत आपल्याला टोल भरावा लागेल. समृद्धी महामार्ग बनल्यापासून आपल्या विदर्भातील लोकांची खूप सोय झालेली आहे. म्हणजे जे पण कारने प्रवास करतात त्यांच्यासाठी खूप इझी झालं आहे. प्लस पॉईंट म्हणजे जर आपल्याला काही सामान न्यायचं असेल आणि 4 व्हीलर असेल तर त्यामध्ये आपण भरपूर सामान लोड करून नेऊ शकतो. तुम्हाला पुढे दिसेलच आम्ही किती सगळं सामान घेऊन चाललो आहे. डिझीलँडची आयडेंटिटी दिसली का? जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आज संडे होता आणि ऑफ सीझन असल्यामुळे फार अशी गर्दी नव्हती. फक्त काही अशा 4 व्हीलर दिसल्या. मोस्टली जे ट्रक्स आणि लोडर्स असतात ते जास्ती दिसलेले. तर आणि समोर जाऊन आम्हाला म्हणजे भरपूर साऱ्या पोलिसांच्या व्हॅन्ससुद्धा दिसल्या आहेत. ते सुद्धा कॅप्चर केले आहेत. त्यासाठी व्हिडिओ बघत राहा, रोडचा आनंद घेत राहा. रोड कसा आहे, निसर्ग कसा आहे ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आणि तुम्ही समोर हे ग्रीन असं बघू शकता. तर हा समृद्धी हायवेवर म्हणजे कन्स्ट्रक्शन करतानाच यांनी प्राण्यांसाठी यायला हा एक असा पॅसेज बनवला आहे त्यांनी. आणि जे काही गावातले लोक असणार जे आजूबाजूला राहतात त्यांच्यासाठी हा हायवे क्रॉस करायला त्यांनी असा रोड बनवला आहे. मुंबई एक्झिटला आणखी 442 किलोमीटर बाकी आहे. तसं पुण्याला निघायचं असेल तर आपण औरंगाबाद नंतरसुद्धा एक्झिट करू शकतो किंवा इन बिटवीनसुद्धा आपण एक्झिट करून जाऊ शकतो. तर आम्ही कुठला रूट चूज करतो आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच. आता सध्या आम्ही एक वॉशरूम ब्रेक घेतलेला आहे आणि पेट्रोल पंपवरच म्हणजे यांनी आता व्यवस्थित अशी सोय केली आहे. ही वॉशरूम पण चांगलं होतं. फक्त जिथे पाण्याची सोय नसते तिथे खूप प्रॉब्लेम होतो. त्यानंतर एक छोटासा चाय ब्रेक घेतलेला.
आवरा वेगाला सावरा जीवाला असे स्लोगन तर तुम्हाला ठिकठिकाणी दिसेल. थोड्या थोड्या डिस्टन्सने असे स्लोगन्स त्यांनी लावलेले आहेत. कारण स्पीड लिमिट यांनी सुरुवातीला जेव्हा इनॉग्रेशन झालेलं तेव्हा 150 असं दिलेली स्पीड लिमिट, ते आता कमी केली आहे. त्यामुळे भरपूर असे ॲक्सिडेंट व्हायचे आणि आतासुद्धा होतात. आता त्यामुळेच असं ठिकठिकाणी त्यांनी होर्डिंग्स लावले आहेत की तुमची सुरक्षा तुमच्याच हातात आहे. त्यामुळे स्पीडची काळजी घेऊनच हा प्रवास करा. त्यानंतर छान असा टनेल लागतो जिथे तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. परत एकदा वॉशरूम ब्रेक घेऊन आम्ही जेवायला घेतलं. तर जेवणामध्ये होतं मेथीचे पराठे आणि टमाटोची चटणी आणि गाजरचा हलवासुद्धा. नेक्स्ट क्लिपमध्ये तुम्हाला दिसेलच आम्ही किती सामान घेऊन चाललो आहे. तर ही तुळससुद्धा आम्ही घेऊन चाललो आहे. ही झाडं, इतर काही झाडं मी पुण्यावरून इकडे घेऊन आलो होतो कारण आम्ही जास्ती दिवसासाठी राहिलो होतो. तर त्यानंतर श्रद्धाचा थैला कुणाकुणाला दिसला मला नक्की सांगा. आणि असा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही एक्झिट करतो आहे आता समृद्धी हायवे. तर हा सिन्नरचा एक्झिट पॉईंट आहे. आम्ही सिन्नरवरून एक्झिट केलं. त्यानंतर म्हणजे काही रोड हा आपला गावातून जातो. थोडासा रोड असा खडतर आहे, म्हणजे खडतर म्हणजे रोडवर खड्डे आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे आपले पॉलिटिशियन कसे आहेत. तर मग तो रोडसुद्धा तुम्हाला पुढे दिसेल कसा आहे. तर जर तुम्ही या रूटनी प्रवास करायचा विचार करत असेल तर बघा किती सारे खड्डे आहेत रोडमध्ये, पण व्ह्यू छान आहे. तो स्विंग एन्जॉय करत आम्ही निघालो. पाचवा डोल आहे. चाकण भोसरी क्रॉस करत करत आम्ही येऊन पोचलो आमच्या घरी. तर भरपूर दिवस घर बंद होतं, त्यामुळे घराची हालत थोडी खराब झाली असणार, म्हणजे धूळ वगैरे आली असणार, कारण शेजारी कामसुद्धा सुरू होतं. तर गडबडीत जेव्हा आपण घर सोडून जातो तर म्हणजे पसारा असतोच. तर सगळ्यात पहिले आपण स्वामींचं दर्शन घेऊया. त्यानंतर चला आपण बाकीचं किचन तर बघितलं. इथे आपण चाललो आहे गॅलरीमध्ये. झाडेसुद्धा काही सुकून गेली आहेत आमची, काही आम्ही घेऊन गेलो होतो आणि पूर्ण सगळीकडे डस्ट झालेला आहे.
त्यानंतर ही आहे बेडरूममध्ये पण असाच पसारा ठेवून गेलेलो. आणि घरून येताना तुम्ही बघू शकता इतकं सगळं सामान घेऊन आलो आहेत. जे आता तुरीच्या शेंगा असतात आपल्याकडे त्यासुद्धा आणल्या आहेत, वाटाण्याच्या शेंगा, भाजीचं, परत खायचं सामान, हे सगळं आम्ही घेऊन आलो आहे. तुम्हाला पुढे दिसेलच, मी आता काढते सगळं. आल्या ओट्यावरच हे दुकान मी लावून घेतलं आहेत, कारण मग म्हणजे आधीच ट्रॅव्हल करून आणलं आहे त्यामुळे खराब व्हायची भीती असते, म्हणून मी हे सगळं असं काढून ठेवलं आहे. आणि परत खायचेसुद्धा काही सामान आहे, चिवडा आहे ते सगळं मी काढून ठेवलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.